नमस्कार. जे उमेदवार वनविभागात नोकरी करण्याचं स्वप्न बघत आहेत त्यांच्यासाठी ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी आहे. नुकत्याच म्हणजे 16 डिसेंबर 2025च्या एका शासन निर्णयामुळे भरतीचे नियम अक्षरशः मुळापासून बदलले आहेत. तर हे बदल नेमके काय आहेत आणि त्यामुळे आपल्यासाठी कोणत्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो, अगदी बरोबर ऐकलंय. वन विभागातली जी गट क आणि ड पदांची भरती आहे ती आता जुन्या पद्धतीनं अजिबात होणार नाही. नियम पूर्णपणे नवीन आहेत. त्यामुळे जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की आता पुढे काय करायचं आणि कसं करायचं. चला तर मग हे सगळं सविस्तरपणे पाहूया. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण या सगळ्या मुद्द्यांवरून जाणार आहोत. सगळ्यात आधी हा मोठा बदल आहे तरी काय? मग हा बदल करण्याची गरजच का पडली? आता भरतीची जबाबदारी कोणाकडे आहे? कोणती पदं भरली जाणार आहेत? परीक्षेचा पॅटर्न कसा असेल? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या माहितीनंतर आपण तयारीला कसं लागायचं. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या बदलापासून. बघा, अनेक वर्षांपासून एक विशिष्ट पद्धत होती भरतीची, ती आता पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आणि हा बदल काही किरकोळ नाहीये, तर संपूर्ण भरती प्रक्रियेला एक नवीन वळण देणारा हा निर्णय आहे. पण पहिला प्रश्न मनात येतो की हे सगळं बदलण्याची गरजच काय होती? याचं उत्तर आहे रखडलेली पदभरती. खूप सारे पदं रिकामी पडून होती, पण ती भरलीच जात नव्हती. आणि याच गंभीर समस्येमुळं सरकारला हे एक मोठं पाऊल उचलावं लागलं. आणि गंमत म्हणजे याचं कारण खुद्द शासन निर्णयातच दिलेलं आहे. हे वाक्य थेट GR मधलंय, ज्यात सरकार स्वतः मान्य करतंय की जिल्हा निवड समित्यांकडून भरतीची कारवाई होतच नव्हती. यावरूनच आपल्याला समस्येची तीव्रता लक्षात येते. काहीतरी बदलणं अत्यंत गरजेचं झालं होतं. मग यावर उपाय म्हणून सरकारने काय केलं? त्यांनी सरळ सरळ भरती करण्याचे अधिकारच बदलून टाकले. म्हणजे जी जुनी समिती काम करत नव्हती तिच्याकडून जबाबदारी काढून एका नवीन समितीकडे सोपवण्यात आली आहे. हा बघा, हा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा बदल. आधी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली जिल्हा निवड समिती ही भरती करायची. पण आता हे अधिकार मुख्य वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या प्रादेशिक निवड समितीकडे देण्यात आले आहेत. म्हणजे काय? तर भरतीची प्रक्रिया आता जिल्हा पातळीवरून थेट प्रादेशिक पातळीवर गेली आहे. चला, आता त्या मुद्द्याकडे येऊया ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो. या नवीन नियमांनुसार नेमक्या कोणत्या पदांवर नोकरीची संधी मिळणार आहे? सगळ्यात आधी बघूया गट क ची पदं. यात गृहप्रमुख, माहूत, लॉन्च चालक, ट्रक चालक, कवायत शिक्षक, ग्रंथालय परिचर आणि पशुपरिचर यांचा समावेश आहे. या पदांकडे पाहिलं की लक्षात येतं की ज्यांच्याकडे काही विशिष्ट प्रकारचं कौशल्य आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आणि आता वळूया गट ड च्या पदांकडे. यामध्ये शिपाई, चेनमॅन, चारा कापणारा, खलासी, नौकातांडेल, पहारीकरी, देखभाल सेवक आणि सहाय्यक स्वयंपाकी या पदांचा समावेश आहे. ही पदं विशेषतः स्थानिक आणि आदिवासी भागातील उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची आहेत, कारण त्यांना आपल्या जवळच्या परिसरातच एक चांगली सरकारी नोकरी मिळू शकते. बरं, पदं तर कळाली, पण आता प्रश्न आहे की यासाठी परीक्षा कशी होणार? चांगली गोष्ट ही आहे की या नवीन शासन निर्णयात परीक्षेचं स्वरूपसुद्धा अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे. आणि हो, ते प्रत्येक पदाच्या गरजेनुसार थोडं वेगळं आहे. इथे मुख्यत्वे 2 प्रकारचे पॅटर्न आहेत. ज्या पदांसाठी कोणतीही विशेष स्किल टेस्ट नाही तिथे सरळ 100 प्रश्नांची 200 गुणांची लेखी परीक्षा होईल. पण ज्या पदांसाठी स्किल टेस्ट गरजेची आहे तिथे मात्र लेखी परीक्षा 60 प्रश्नांची म्हणजे 120 गुणांची असेल आणि उरलेले 80 गुण हे स्किल टेस्टसाठी असतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही प्रकारच्या परीक्षांसाठी विषय तेच आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. आता हा शब्द ऐकून गोंधळाला नको. व्यावसायिक चाचणी याचा अगदी सोपा अर्थ आहे प्रॅक्टिकल परीक्षा. म्हणजे जे कौशल्य त्या पदासाठी आवश्यक आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष करून दाखवावं लागेल. उदाहरणार्थ, जर सहाय्यक स्वयंपाकी पदासाठी अर्ज केला असेल तर तिथे तुम्हाला प्रत्यक्ष स्वयंपाक करून दाखवावा लागेल. यामुळे योग्य आणि कुशल उमेदवारच निवडला जाईल याची खात्री करता येते. ठीक आहे, तर आता आपल्याला नियम कळाले, पदं कोणती आहेत ते कळालं आणि परीक्षेचा पॅटर्नही समजला. मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय? तयारी कशी सुरू करायची? चला, आपल्या यशाचा मार्ग कसा सोपा करता येईल ते पाहूया. यशासाठी या 3 महत्त्वाच्या पायऱ्या लक्षात ठेवूया. 1.
अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. मराठी आणि इंग्रजी 12वीच्या लेव्हलचं, तर सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता पदवीच्या लेव्हलचं असणार आहे. 2. आपल्या पात्रतेनुसार आणि आपल्याकडे असलेल्या कौशल्यानुसार योग्य पदाची निवड करा. आणि 3. सगळ्यात जास्त महत्त्वाची स्टेप, जाहिरात कधी येईल याची वाट बघत बसू नका. लेखी परीक्षेचा अभ्यास आजपासून, ह्याच क्षणापासून सुरू करा. तर ही होती वन विभागाच्या नवीन भरती नियमांबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. ही खरंच एक मोठी संधी आहे आणि योग्य नियोजन आणि तयारीने ती नक्कीच मिळवता येईल. मग आता प्रश्न एकच उरतो, या नव्या संधीसाठी आपण तयार आहोत का? आपल्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.